आज मी आपल्याला काळ्या वाटाण्याची उसळ करून दाखवणार आहे. हे काळे वाटाणे मी रात्री भिजत घातले होते. 8 तास चांगले भिजलेले आहेत आणि हे बघा चांगले भिजलेले आहेत. मी पहिल्यांदा काय करणार आहे तर हे फोडणीला टाकून चांगल्या 3-4 शिट्या काढून घेणार आहे. विशेषतः कडधान्य फोडणीला टाकून शिजवलं की ते चांगलं शिजलं जातं. आणि दुसरं एक तुम्हाला सांगते की कडधान्य भिजत घालताना त्याच्यात अगदी थोडंसं जेव्हा भिजत घालतो तेव्हा थोडंसं मीठ टाकायचं आणि कडधान्य भिजवायचं म्हणजे ते चांगलं शिजतं. म्हणून मी याच्यात किंचित मीठ टाकून रात्री भिजवून ठेवलेले होते. आता हे मी फोडणीला टाकणार आहे आणि फोडणीला टाकून 3-4 शिट्या काढणार आहे आणि नंतर मग तुम्हाला मी उसळ कशी करायची, काळ्या वाटाण्याची उसळ आमच्या पद्धतीनं कशी करायची ती मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि याच्याबरोबर घावणे चांगले लागतात तेही तुम्हाला करून दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी आता मी तेल टाकते. ते शिजवून घेणार आहे 3-4 शिट्या काढून, कारण काळा वाटाणा शिजायला थोडा जड असतो. पण मीठ घातलं आणि असा फोडणीला टाकला की तो चांगला शिजतो. तेल अगदी थोडं घातलं आहे कारण नंतर आपण फोडणी घालणार आहोत त्याला. आपलं तेल चांगलं तापलं आहे. किंचित हिंग, हळद आणि आता वर हे मी वाटाणे टाकणार आहे. या वाटाण्याची उसळ मी तुम्हाला वाटप लावून दाखवणार आहे करून. कांदा लसूण असं वाटप लावून दाखवणार आहे. ते चांगले परतून घेते. आपण वाफ काढते आणि पाणी ओतते. बघा आता चांगली वाफ आलेली आहे. आता मी त्यात पाणी ओतणार आहे आणि चांगलं 4 शिट्या काढून घेणार आहे. आता कुकरला शिजवते म्हणून गार पाणी घालायचं, नाहीतर मग गरम घालायचं पाणी, म्हणजे पटकन शिजतात. जर आपण बाहेर असेच शिजवत असू तर त्याच्यात गरम पाणी ओतायचं उकळून. तर आपण याच्या शिट्या काढून घेऊया 4 पर्यंत. हे कांदा लसूण आणि हे सुकं खोबरं भाजलेलं आहे ते नंतर वरती टाकणार आहे. पण असं हे मी जरा परतून घेते तेलावर. वाटीत थेंब तेल घातलं आहे. या 5-7-8 लसणीच्या पाकळ्या. ह्या 2 कांदे घेतले, जाडच घेतलेत कारण आपल्याला ते वाटायचे. भाजून घेते, जरा कांदा बावेपर्यंत भाजून घेते आणि मग हे मिक्सरला लावून घेणार आहे. एक थेंब त्याच्यात हळद आणि किंचित तिखट टाकणार आहे म्हणजे उसळीला आपला रंग चांगला येतो. अगदी भाजून होत आलं की एक थेंब लसूण याचं लाल तिखट टाकणार आहे वरती. अगदी भाजून होत आला कांदा की. अति पण भाजणार नाही आहे, थोडा बावून घेणार. आपला बऱ्यापैकी बावला आहे. मी जास्त भाजणार नाही कारण हे गरम तव्यावर परत गार होईपर्यंत व्यवस्थित भाजला जातो. आता त्याच्यावर मी अगदी थोडं तिखट टाकणार आहे म्हणजे उसळीला रंग येतो. आणि भाजलेलंच खोबरं आहे पण परत टाकून ठेवते त्याच्यावर.
आता गॅस घालवून टाकणार आहे. गरम तव्यावर तेवढं भाजलं जाईल. गार वाटी तांदळाचं पीठ घेतलंय, मोठी एक वाटी. त्याच्यात किंचित मीठ घालणार आहे चवीला. आणि आता हे मी पाणी घालून पीठ पातळ असं भिजवून घेणार आहे. आता हे पाणी घालून मी पीठ चांगलं पातळ करून घेणार आहे. आपल्याला हवं असेल तसं आपण पातळ करून घ्यायचं. हे जाड्या तांदळाचं पीठ आहे आणि घावण्यांना जाड्या तांदळाचं जुनं पीठच वापरायचं असतं. हे बघा आपले वाटाणे छान शिजलेले आहेत, एकदम मस्त. तुम्हाला सांगितलं असं करत जा. वाटाणे किंवा हरभरे भिजत घालताना त्याच्यात चिमूटभर मीठ घालायचं आणि भिजत ठेवायचे, म्हणजे ते चांगले शिजतात. ही एक तुम्हाला मी टीप देऊन ठेवते. तई तापत टाकली आहे. हे आपलं वाटप झालेलं आहे. तर मी उसळ फोडणीला टाकणार आहे. तेल बेताचंच घालणार आहे, कारण कांदा तेलावर भाजलेला आहे आणि वाटाणे पण आपण फोडणीला टाकलेले आहेत, त्याच्यामुळे तेल कमी घालणार आहे. तर आपलं तेल छानपैकी तापलेलं आहे. आपण पहिल्यांदा काय करणार आहोत, तर हे वाटप आहे बघा, एकदम गुळगुळीत असं वाटप करून घेतलेलं आहे. ते आता मी फोडणीला टाकणार आहे. हे वाटप आपण चांगलं परतून घेणार आहे. चांगलं जरा परतून घेऊया. हे बघा साईडने तेल सुटतंच आहे, असं हे परतून घ्यायचं. मुळात कांदा भाजलेला आहे, त्याच्यामुळे कांदा खोबरं दोन्ही भाजलेलं आहे, त्याच्यामुळे हे आपल्याला जास्त परतायला नको आहे. आता ह्यावर मी आपले मसाले टाकणार आहे. मसाले म्हणजे मी घरी केलेला मसाला टाकणार आहे, घरी केलेला गरम मसाला. याची लिंक तुम्हाला मिळणार आहे. मी घरी केलेल्या मसाल्याचा व्हिडिओ टाकलेला आहे, मी बघा. तिखट आपल्या आवडीनुसार, ज्याला जसं हवं असेल तसं, कमी तिखट जास्त तिखट हवं असेल तसं टाकायचं. नंतर कोथिंबीर आणि मीठ थोड्या वेळानं घालते. बाकी आता याच्यात साहित्य आपलं घालून झालं. गरम मसाल्याचा व्हिडिओ तुम्ही मुद्दाम बघा, घरी केलेला मसाला आहे. शिजलेले वाटाणे फोडणीला टाकणार आहे. काळ्या वाटाण्याची उसळ ही खूप चवीची लागते. फक्त काळा वाटाणा कमी शिजतो, म्हणून लोक जरा करायला कटकट करतात. म्हणजे नको वाटाणा शिजत नाही पटकन. पण अशा प्रकारानं मी सांगितलं, अशा प्रकारानं जर शिजवलात तर नक्की झटकन शिजतो. तर हे पण चांगलं मिक्सर धुवून, सगळं मिक्सरचं पाणी घालणार आहोत त्याच्यात. व्यवस्थित आपण मिक्सरचं भांडं सुद्धा धुवून घ्यायचं, काहीही फुकट घालवायचं नाही. जर टोमॅटो वगैरे आवडत असेल तर ह्याच्यात घालू शकतात, ज्याला आवड असेल त्याला. पण या उसळीत टोमॅटो छान लागत नाही. खूप सुंदर लागते याच्याबरोबर, घावणे भाकरी काही चांगलं लागतं. तर आपण आपल्याला हवी असेल तशी घट्ट सैल ठेवून पाणी घालायचं. मुळात जास्त ठेवणार आहे पाणी, कारण ते आटून मग कमी होतं. शेपले तर थोड्या वेळानं बघा तवंग येईल छान वर. त्यावर मीठ टाकायचं, नंतर कोथिंबीर टाकायची की उसळ आपली तयार.
छानपैकी तयार आहे. तवंग पण वर मस्त आलेला आहे आणि ही आपली खाण्यासाठी तयार आहे. हे बघा किती सुंदर झाली आहे ती. रसरशीत एकदम छान अशी उसळ आपली तयार आहे. हे बघा थोड्या वेळात ती आणखीन घट्ट होईल. पण अशी ही आपली उसळ किती छान तयार झाली ती बघा. खाण्यासाठी तयार आहे. त्याच्याबरोबर घावणे, भाकरी, पोळी काहीही चालतं. बरोबर खाण्यासाठी म्हणून घावन करूया. तवा आपला चांगला तापला आहे. तांदळाचं पीठ छान तापलं त्याच्यातलं एक हे करून गॅसची फ्लेम बेताची आहे, त्याच्यामुळे मी छोटा छोटा घालते घावन. बघा आपलं तर छान चव बाजूनं उकटताना दिसतोयच आपल्याला. तो चांगला उकटेल. वाटलं तर जरासं साईडने तेल सोडायचं. असं आधी साईडने उकटवून घ्यायचा व्यवस्थित आणि मग उचलून आपण एकदा परतून घेणार आहे मी, कारण आमच्याकडे खमंग आवडतं म्हणून. बघा छान पातळ झाला आहे. जास्त मोठा केला की तो लाल पडतो असं, पण खमंग होतो. पण हा काढूया. छानपैकी अशी ही काळ्या वाटाण्याची वाटप लावलेली उसळ आणि घावन खाण्यासाठी तयार आहे, नाश्त्यासाठी तयार आहे. तर हे मी घावनाचं पीठ कसं भिजवलं, उसळ कशी केली, वाटाण्याला शिट्या किती काढल्या आणि काय काय टिप्स तुम्हाला सांगितल्या आहेत, तो माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.